गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सगळ्यात सुरुवातीला ग्लोबल मार्केट्सपासून सुरुवात करूयात. मित्रांनो, काल संध्याकाळपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, परंतु रात्री US मार्केट आणि जे युरोपियन मार्केट्स आहेत ते फार पडलेले आहेत. आता त्याच्या मागचं जर कारण पाहायचं झालं तर ते आहे USचे फेड मिनिट्स. USनं रेट कटबद्दल तर सांगितलं आहे की जी चांगली गोष्ट आहे, परंतु रेट कट कधी होणार त्याच्याबद्दल काहीही कन्फर्मेशन दिलेलं नाही. आणि तेच मार्केटनं काल निगेटिव्हली घेतलं आणि फारच निगेटिव्हली घेतलं आणि US मार्केट ऑलमोस्ट चांगल्यापैकी डाऊन झालेत. त्यामुळे आता आपल्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. त्याचं कारण असं की आपण आपल्या मार्केटमध्ये जर पाहिलं तर आपलं मार्केट काल 21,500 की जो हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे तिथं जाऊन टच झालं आणि थोडंसं वरती येऊन 21-25 पॉईंट बंद झालं. परंतु आज जर तो लो जर ब्रेक केला तर मित्रांनो मार्केट बेरिश होईल, मार्केट बुलिश राहणार नाही, हे लक्षात असू द्या. आणि त्यानंतर मग त्याला सपोर्ट आहे 21,400चा की जिथं आता वीकली सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट आहे. आज ज्याची एक्सपायरी आहे निफ्टीची त्याचा. आणि 21,500ला सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट आहे तो आहे मंथली. म्हणजेच आज आयदर 21,500च्या खाली जाऊन मार्केट वरती आलं पाहिजे आणि त्यानं रॅली दिली पाहिजे, बॉटम आउट झालं पाहिजे. आणि जर बॉटम आउट झालं नाही तर इथनं मार्केट बेरिश होईल, हे लक्षात असू द्या. त्यामुळे तुमच्या जर काही पोझिशन्स असतील तर आता जरा सावध होऊन ट्रेड करा. तर मग मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे 4 मेजर स्टॉक्स आहेत की जे जे निफ्टीमध्ये बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्यूट करतात ते म्हणजे HDFC बँक, त्यानंतर TCS, इन्फोसिस आणि रिलायन्स. हे चारही स्टॉक्सवरती आज तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे सकाळपासूनच. आणि जर ह्या स्टॉकमध्ये मेजर सेलिंग आलं तर मग तुम्ही एक्सपेक्ट करू शकत नाही की निफ्टी तग धरेल म्हणून. आणि जर ह्या स्टॉकने बॉटम आउट केलं आणि स्टॉक जर अपसाईडला चालायला लागले किंवा आयदर रेंज बाउंड झाले तर मग निफ्टी आपल्याला तग धरताना पाहायला भेटेल. पाहूयात आज काय होतं. परंतु ग्लोबल क्यूज जर पाहिले तर सगळे निगेटिव्ह आहेत. अगदी बिटकॉईन, क्रिप्टोकरन्सीज, त्यानंतर युरोपियन मार्केट्स, एशियन मार्केट्स आणि अमेरिकन मार्केट्स सगळे डाऊन आहेत. परंतु एशियन मार्केट्स जरा बऱ्यापैकी रिकवर झालेले आहेत, त्यामुळे तो एक होप आहे की आपलं मार्केट जरा बऱ्यापैकी परफॉर्म करेल. परंतु मार्केट एकदम बॉटमला आहे, त्यामुळे इथनं खाली जर गेलं तर मार्केट बेरिश होईल 21,500च्या खाली. आणि जर इथनं बॉटम आउट झालं तर मग मात्र मार्केट बऱ्यापैकी रॅली दाखवेल. किंवा मग जर ग्लोबल क्यूज अगेन्स्ट आहेत तर आयदर मार्केट ह्याच रेंजमध्ये कन्सॉलिडेट तरी व्हायला हवं, तरच मार्केट बुलिश फेजमध्ये राहील. परंतु जर याच्या खाली गेलं तर मार्केट 100% बेरिश होईल मित्रांनो. त्यामुळे हे परवडण्यासारखं नाही. तरी पाहूयात काय होतंय. आय होप तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.